हा व्हिडिओ ऑटो बाईक कार अपघाताचा आहे। आता गाडीचा अपघात म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर काय येतं तर चालकानं कोणाला तरी ठोकला असेल किंवा एखाद्या भिंतीला वगैरे धडक दिली असेल। परंतु असा अपघात नक्कीच तुम्ही यापूर्वी पाहिला नसेल। नेमकं घडलंय काय हे व्हायरल व्हिडिओतून नक्की पहा आणि सांगा यात चूक कोणाची। दुर्घटना कधी आणि कुठं होईल हे सांगता येत नाही, त्यामुळे विशेषतः रस्त्यावरून चालताना तर भरपूर सतर्क राहण्याचा नागरिकांना सल्ला दिला जातो। अनेकदा आपली चूक नसतानाही रस्त्यावर आपल्याला मोठ्या दुर्घटनांना सामोरं जावं लागतं। भीषण अपघाताचे अनेक व्हिडिओ समोर येत असतात, मात्र यातील काही घटनांमध्ये अगदी थोडक्यात मोठी दुर्घटना टळल्याचंही पाहायला मिळतं। सध्या असाच एक व्हिडिओ पुण्यातून समोर आलाय। अपघाताचा असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे लोकांमध्ये गोंधळ उडालाय। प्रत्यक्षात एका कारने ऑटोला धडक दिली आहे, ऑटोने दुचाकीला धडक दिली आणि नंतर कार उलटली। हा अपघात समजून घेण्यासाठी लोक हा व्हिडिओ एकदा नाही तर पुन्हा पुन्हा पाहत आहेत। पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात ही घटना घडल्याचा दावा केला जात आहे। ही क्लिप 18 सेकंदाची आहे। यामध्ये वर्दळीच्या रस्त्यावर वाहने जात असल्याचं पाहायला मिळतंय। अचानक एका कार चालकाने ऑटो चालकाला धडक दिली। ऑटो चालकाचा तोल सुटला आणि एका बाजूला पलटू लागतो, त्यामुळे तो दुचाकीस्वाराला धडकतो। तिन्ही वाहने रस्त्यावर दुभाजकावर आदळली। दुचाकीस्वार खाली पडतो, ऑटो थांबतो आणि कार उलटलेली दिसत आहे। हा अपघात कसा घडला याविषयी लोकांमध्ये आता गोंधळ उडालाय। हा व्हिडिओ @मदन चिकना नावाच्या हँडलने पोस्ट केला होता। त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलंय, मला खात्री आहे की तुम्ही हा व्हिडिओ दोनदा पाहाल। वृत्त लिहेपर्यंत या पोस्टला 2,36,000 व्ह्यूज आणि 800हून अधिक लाईक मिळाल्यात। अनेकांनी प्रतिसादही दिला। एका व्यक्तीने टिप्पणी केली आहे, हे कसं घडलं। दुसऱ्यानं लिहिलंय, हे कार मालकाची चूक आहे। एका व्यक्तीनं लिहिलंय, दोनदा नाही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहावा लागेल। बरं, ही क्लिप पाहिल्यानंतर तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये लिहा।